मारबत तर बनवली, पण आता सकाळी गावात फिरवायची बी नव्हती, म्हणून सकाळ वगैरे तोंडही नाही घासू दिलं ना. आलू इकडं यायचे पोस्टर बनवणं चालू होते. पटापटा हा कार्यक्रम खतम करून तानापोडा बिन भरवायचा होता. त्यात सायकल गिफ्ट द्यायची होती ना. काही म्हणा, बडगी तर एक नंबर दिसत होती, रुपयाच्या 5व्या गर्लफ्रेंड पेक्षा. बस बडग्याले महाराष्ट्रीयन टोपीची कमी होती, हे त्याच्या टकल्यावर लावून दिली आणि निघाली मारबत गावाची रोगराई जमा करायला. आणि बोजारा बिन घेऊन जागे मारबतचे नारे म्हणत म्हणत काही वेळासाठी तर या अँकरच्या अंगातच घुसली होती. आता पूर्ण फिरून मारबतने गावाच्या बाहेर जाळासाठी आणलं. तोपर्यंत याच्यासाठी नाश्त्याचा जुगाड बिन केला आणि ससाबाई मारबत जाळायला गेला, पण त्याच्यात पोट्ट्यानं सुत्रीवाम टाकून ठेवले होते. एवढे पोट्टे हुशार, घरी आल्या तानापोडाचा वेळ झालाच होता. नंदी येणं चालू झाले होते. काही वेळातच तानापोडा पूर्ण भरला. गिफ्ट मध्ये सायकलची चिठ्ठी, ज्याचं नाव आलं त्यालाच मिळणार होती. सालं असं मी जेव्हा लहानपणी आपला लहान नंदी घेऊन येऊ तेव्हा असं केलं असतं तर मायापाशी बिन तेव्हा सायकल असती. भाऊ, लकच्या मामल्यात आपण कमी नाही. सगळे गिफ्ट वाटून मग चिठ्ठीमध्ये ज्याला सायकल भेटली तो बी आपली सायकल घेऊन घरी गेला आणि पोडा बिन फुटला. सगळे तिथली साफसफाई करत होते, पण ह्या अबे झाला ना पोडा बापू खतम. आता गणपती बसणार आहे उद्यापासून.